नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे सुनंदा, मानसी आणि आभा तिघ्याजणी घरी आलेल्या असतात. तेव्हा सुनंदा म्हणते, येऊ का घरामध्ये? तेव्हा इथे सुनंदा हसतच येते, पण आल्या आल्या खूप मोठा धक्का बसतो, कारण का प्रिंटिंग मशीन आता घरामध्ये आणून ठेवलेलं असतं. तेव्हा सुनंदा म्हणते, हे काय, आपलं हे मशीन इथे कुणी आणलं? तेव्हा इथे आता सूरज म्हणत असतो की विनोद आणि छाया दोघांनी मिळून हे मशीन बाहेर काढून ठेवलं होतं आणि त्यांनी सांगितलं की हे मशीन आता घरामध्ये आणून ठेवायचं म्हणून, आणि ते सुद्धा लवकरात लवकर. कसं बसं हे मशीन मी आणि गीताने आम्ही आतमध्ये आणून ठेवले. तेव्हा आभा म्हणत असते, ही गायत्री वहिनी पण ना, आता या छोट्या जागेमध्ये आपण सगळेजण एकत्र आनंदाने राहतोय हे सुद्धा तिला बघवत नाही आहे ना, म्हणून तिने आपलं प्रिंटिंग मशीन घरातून बाहेर काढायला सांगितलं. तेव्हा सुनंदा म्हणते, आभा अगं शांत हो, तिच्यासाठी ही मशीन अजिबात महत्त्वाची नाही आहे, काही मोलच नाही आहे तिच्यासाठी, पण आपल्यासाठी ही मशीन किती महत्त्वाची आहे तुला माहिती आहे ना. असू दे, करूया आपण तिच्यासाठी सुद्धा जागा. तेव्हा सूरज म्हणतो, अगं पण आई, आता आपल्यालाच इथे जागा होत नाही आहे, या मशीनला कुठे जागा करायची? तेव्हा इथे आता बाहेर एक माणूस गायत्रीला आवाज देत असतो, गायत्री मॅडम घरामध्ये आहेत का? गायत्री मॅडम. तेव्हा मानसी म्हणते की घरामध्ये कुणीच नाही आहे का? तेव्हा सूरज म्हणत असतो की तो विनोद असेल ना, विनोद आणि छाया दोघेजण घोरत पडले असतील. तेव्हा मानसी म्हणते, मी बघून येते कोण आले बाहेर, गायत्री मॅमला आवाज देत आहेत ना. तेव्हा आभा म्हणते, वहिनी जाऊ दे ना, त्या गायत्री वहिनीने आपल्याला आपल्याच घरातून बाहेर काढले, तरी पण आता तू का बरं जातेस? तिच्या नावाने कुणीतरी आवाज देत आहे ना, तू नको बाहेर जाऊ. तेव्हा मानसी म्हणते, अगं असं काय करतेस आभा, गायत्री वहिनींना जरी आवाज दिला असला तरी ते आपल्या प्रभू निवासामध्येच आलेत ना, मग आता गायत्री घरामध्ये नाही आहे तर आपल्याला जाऊन बघायला नको का? तेव्हा इथे मानसी बाहेर येते आणि म्हणते, गायत्री मॅमला आवाज देत आहे का? गायत्री मॅडम घरामध्ये नाही आहेत. तेव्हा तुम्ही कोण? तेव्हा तो माणूस म्हणतो की मी त्यांच्या इथे हॉटेलमध्ये काम करतो, 2 दिवस झाले त्यांचं हे लेटर आले, पण 2 दिवस ते ऑफिसला आलेल्याच नाही आहेत. तेव्हा त्यांचं लेटर घेऊन मी मग घरी आलो. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, त्या घरामध्ये नाही आहेत, तुम्ही हे लेटर माझ्याकडे द्या, ते आल्यानंतर मी त्यांना देते, चालेल ना? तेव्हा ते माणूस म्हणतात की हो चालेल ना, आणि मानसीकडे लेटर देऊन तो आता निघून गेलेला असतो. तर इथे प्रेक्षकांनो, मध्यवर्ती कारागृह नागपूर विनायक धर्माधिकारी यांनी ते लेटर आता गायत्रीला पाठवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी म्हणते की हे कुठल्या तरी जेलमधून आलेलं लेटर आहे, म्हणजे याचा अर्थ या कारागृहाचा आणि गायत्री मॅडम यांचा नक्कीच काहीतरी संबंध असेल. पण काय बरं संबंध असेल? त्यांचं हे लेटर मी वाचून बघू का? नाही, नको, दुसऱ्याचं लेटर वाचणं हे खूपच जास्त चुकीचं आहे, पण निदान याच्यामध्ये काय लिहिलं आहे ते तरी मला कळलं असतं. तेवढ्यातच तिथे तात्या येतात आणि म्हणत असतात, सुनबाई कुणाचं लेटर आहे मनूताई? तेव्हा मानसी म्हणते, नाही कुणाचं नाही, गायत्री वहिनीचं लेटर आले. तेव्हा इथे आता मानसीने ते लेटर आता पत्रपेटीच्या वरती ठेवलेलं असतं, कारण तेवढ्यातच तेजस इथे आता रणजितला मारून मारून घरी घेऊन आलेला असतो. तेव्हा इथे रणजितला तो मानसीच्या पायाजवळ फेकतो आणि म्हणतो, बघा लकी चांप हा सगळ्यात जास्त गुन्हेगार तुमचा आहे. तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रहित हे सगळं काय आहे, का तुम्ही त्यांना मारताय? तेव्हा तेजस म्हणतो, लकी चांप तुम्ही बरोबर बोलत होता, या माणसाजवळ आहे ना मैत्री करायलाच नको होती, मैत्रीच्या लायकीचा नाही आहे माणूस. तुम्हाला माहिती आहे, या माणसाने लग्नामध्ये तुमच्याबरोबर जे काही केलं ते सगळं विसरून बाजूला करून आपण याच्याबरोबर मैत्री केली आणि ती मैत्री आपण निभावलीसुद्धा. पण याने काय केलं, गोड गोड बोलून हा तुमच्या मनामध्ये त्याची जागा निर्माण करत होता. सगळं काही विसरून थोडा वेळ घेऊन का होईना, पण तुम्ही त्याच्याबरोबर मैत्रीसुद्धा केली आणि ती मैत्री चांगल्या मनाने निभावलीसुद्धा. पण ह्या माणसाने काय केलं, या माणसाने तुमच्याबरोबरचं लग्न तोडून तुम्हाला जसा धक्का दिला होता ना, धोका दिला होता, त्याच पद्धतीने त्याने आतासुद्धा तुम्हाला धोकाच दिलेला आहे. तेव्हा इथे तेजस म्हणतो, हा माणूस गुन्हेगार आहे तुमचा, कळते का तुम्हाला? तेव्हा इथे रणजित म्हणत असतो, नाही मानसी, मी खरंच सांगतोय, मी खरंच काही केलेलं नाही आहे. तेव्हा तेजस त्याला पुन्हा मारायला येतो आणि म्हणतो, ए खोटं बोलू नकोस, आता तरी खरं बोल, खरं बोल म्हणतोय ना. तेव्हा इथे सूरज येतो आणि तेजसला धरून बाजूला करतो. मानसीसुद्धा म्हणत असते, राष्ट्रहित शांत व्हा, तुम्ही शांत व्हा ना, काय केले त्यांनी ते तरी सांगा. तेव्हा इथे रणजित म्हणतो, मानसी मी खरं सांगतोय, मी काही केलेलं नाही आहे, तेजसचा काहीतरी गैरसमज झाला आहे. तेव्हा तेजस म्हणतो, मानसी तुम्हाला माहिती आहे या माणसाने काय केलं आहे?
गुन्हेगार आहे हा तुमचा, याचं तुमच्यावरती प्रेम होतं, माझ्यामुळे तुमचं लग्न मोडलं असं मला वाटत होतं, अपराधासारखं वाटत होतं आणि हा माणूस तुम्हाला खुश ठेवेल, आनंदी ठेवेल म्हणून मी याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये मी प्रेम निर्माण करत होतो. तुमच्या दोघांचं जुळवून देण्याचा प्रयत्न करत होतो, तुमच्यामध्ये मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतो. पण या माणसाने काय केलं, याने तुमचा आणि आईचा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केला. आईचा अपघात या माणसाने करायला सांगितला होता आणि त्याचा संपूर्ण आळ त्याने तुमच्यावरती टाकला. सगळेजण आईच्या अपघातामागे तुम्हाला गुन्हेगार ठरवत होते आणि बाकी एवढंच नाही, तुमचासुद्धा जो अपघात केला होता ना, तो सुद्धा याच माणसाने केला होता. यानेच त्या ट्रक ड्रायव्हरला पैसे दिले होते आणि मी खोटं बोलत नाही आहे, माझ्याकडे पुरावा आहे. मला तो ट्रक ड्रायव्हर भेटला होता ज्याने तुमच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिली होती. त्यानेच मला सांगितलं की याला सुपारी दिली होती ती रणजितने आणि आईलासुद्धा मारण्याची आणि तुम्हालासुद्धा मारण्याची. यानेच त्या ट्रक ड्रायव्हरला सुपारी दिली होती. तेव्हा रणजित म्हणतो, हे बघ मानसी, हे सगळं खोटं आहे, मी असं काही केलेलं नाही आहे. अगं अजूनही माझं तुझ्यावरती तितकंच प्रेम आहे, मी तुला मारण्याचा प्रयत्न का करेन. हे बघ मी तेजसला मारायला सांगितलं होतं, त्या ट्रक ड्रायव्हरला मी तेजसची सुपारी दिली होती, पण तू मध्ये आलीस, तू तेजसचा जीव वाचवलास आणि त्याच्यामुळे तुझा अपघात झाला. मी तुला मारण्याचा प्रयत्न का करेन. तेव्हा इथे मानसी म्हणते, एक मिनिट दूर व्हा माझ्यापासून आणि ती जोरदार इथे आता रणजितच्या थोबाडीत देते आणि म्हणते की तुम्ही राष्ट्रहितांना मारण्याचा प्रयत्न केला, नवरा आहे तो माझा आणि त्यांना तुम्ही मारण्याचा प्रयत्न केलात. रणजित खूप चुकीचं केले तुम्ही आणि मावशींना मारण्याचा प्रयत्न का केलात तुम्ही. मावशींनी काय वाईट केले तुमचं, तुम्ही इतक्या खालच्या बातीला गेलात. तेव्हा इथे रणजित म्हणत असतो, तेजस साहेब तुम्ही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा, मी खरंच काही केलेलं नाही आहे, खरा गुन्हेगार. तेवढ्यातच तिथे गायत्री येते. गायत्री म्हणते, काय काय चाललंय, काय कसला तमाशा चाललाय हा, काय चाललंय इथे. तेव्हा इथे रणजित म्हणत असतो की ऐका तुम्ही तेजस, मी काहीच केलेलं नाही आहे. जर तुमच्या घरामध्ये कोणी खरा भेदी असेल ना, तर गायत्री वहिनी आहेत. गायत्री वहिनीनेच या बाईनेच तुमच्या आईला मारण्याचा प्रयत्न केला आहे, यांनीच तुमच्या आईची सुपारी दिली होती. तेव्हा गायत्री येते आणि ती सुद्धा रणजितच्या जोरदार थोबाडीत देते, कारण इथे रणजितने बरोबर गायत्रीचंच नाव घेतलेलं असतं. तेव्हा गायत्री म्हणते, काय बोललास तू रणजित, मी इथे माझ्या सासूबाईंना मारण्याची सुपारी देईन, तुझी हिंमत कशी झाली स्वतःचा आरोप माझ्यावरती टाकायची. तेव्हा इथे रणजित म्हणतो, ही बाई खोटारडी आहे, तुमचं घर विकण्यासाठी, तुम्हाला रस्त्यावरती आणण्यासाठी ही बाई काही करू शकते आणि ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हिच्या या खोटारड्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. याच बाईने सुपारी दिली होती तेजस तुला आईला मारण्याची. मी खरं बोलतोय, माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव. मी कबूल करतोय ना की मी तुला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तुझ्या आईला मारण्यामागे माझा हात नाही आहे, याच बाईचा हात आहे. तेव्हा गायत्री म्हणत असते, अच्छा म्हणजे या लोकांचं आणि माझं पटत नाही, या लोकांना मी माझं दुश्मन समजते, माझा आणि यांचे वाद होतात, म्हणून तुला असं वाटतंय का की या माणसांना मी मारण्याचा प्रयत्न करेन म्हणून. हे बघ, जर यांना मारायचं असतं तर घरामध्ये मारणं सोपं झालं नसतं का. अरे या लोकांना मी कसंही मारलं असतं. ही गीता मला आवडत नाही, ही मानसी मला आवडत नाही, मग यांना मी मारू शकत नाही का. पण हे बघ, किती आणि काहीही झालं ना तरीसुद्धा मी पण या घरातला एक हिस्सा आहे, ही सुद्धा माझी माणसं आहेत. जरी आमचं एकमेकांबरोबर पटत नसलं ना तरीसुद्धा मी कधीच त्यांना मारण्याचा प्रयत्न करणार नाही, कळतंय का तुला. तेव्हा इथे आता रणजित हसायला लागतो आणि म्हणतो, बघा ही बाई सरळ सरळ तुम्हाला सगळ्यांना मूर्ख बनवते. या बाईनेच तेजसराव, याच बाईने तुमच्या आईची सुपारी दिली, हे लक्षात घ्या, मी खोटं बोलत नाही आहे. तेव्हा इथे आता हळूवारपणे इथे गायत्री म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली रे हे बोलायची. आता पुन्हा जर एकदा तरी माझं नाव घेतलंस ना तर मी काय करेन ना तुला चांगलंच माहिती आहे. पोलीस स्टेशनमध्ये तर तू जाशीलच, पण तिथेसुद्धा कशी तुझी वाट लागेल ना याची सोय मी बरोबर करेन. मी काय करू शकते हे तुला बरोबर माहिती आहे. तेव्हा आता पुन्हा माझं नाव घ्यायचं नाही असं गायत्री म्हणते. तेव्हा प्रेक्षकांना पोलीस आलेले असतात. ते म्हणतात की तेजसराव, तुम्हीच इथे रणजितच्या विरोधामध्ये कंप्लेंट केली होती ना. तेव्हा तेजस म्हणतो, हो मीच कंप्लेंट केली होती. तेव्हा इथे सुनंदा म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब, या माणसाला आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून घेऊन जा. या माणसाने आधी आमच्या मनामध्ये जागा मिळवली, आमची आधी मशीन खरेदी केली, आमच्या मनामध्ये जागा निर्माण केली आणि नंतर आमचाच विश्वासघात केला. तेव्हा मानसी म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, आत्ताच्या आत्ता या माणसाला घेऊन जा आणि त्याला कठोरातली कठोर शिक्षा करा असं गायत्री म्हणते.
तेव्हा इथे रणजित जात असताना थांबतो आणि म्हणतो, तेजस साहेब, मानसी, तुम्ही दोघेजण मला आता तुमचा मित्र मानत नाही, पण तरीसुद्धा मैत्रीच्या नात्याने एक सल्ला देतो. तुमच्या घरामध्ये जर खरा कुणी गुन्हेगार असेल ना, तर ही बाई आहे. ही बाई तुम्हाला सगळ्यांना रस्त्यावरती आणेल, तुमच्या सगळ्यांना ती मारून टाकेल. इतकी मोठी डेंजरस बाई आहे ही. हिच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. हिच्यापासून तुम्ही लांबच राहा. खरी गुन्हेगार जर तुमची कोण आहे ना, तर ही बाई आहे, हे लक्षात ठेवा. वेल प्लेड गायत्री वहिनी, असं म्हणून आता रणजित तिथून निघून जातो. तेव्हा मानसी म्हणत असते, गायत्री वहिनी, एक गोष्ट लक्षात ठेवा. हा माणूस बोलतोय ना रणजित, त्यातला एक एक शब्द जरी खरा असेल ना, तरीसुद्धा तुम्ही माझं ते रूप बघाल, जे रूप तुम्ही माझं अजूनपर्यंत बघितलेलं नाही आहे. तेव्हा इथे गायत्री म्हणते, वा ग वा, म्हणजे आता हा माणूस बोलला तर लगेच त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलास आणि माझ्यावरती आरोप करतेस का? तुम्ही दोघेजण इतिहास शोधून काढत होता ना माझा. इतिहासामध्ये माझ्या विरोधात काही पुरावे मिळाले नाही, म्हणून आता हे नवीन आरोप करतेस की काय माझ्यावरती? तेव्हा इथे आता गायत्री जात असताना मानसी म्हणते, एक मिनिट गायत्री वहिनी. तेव्हा गायत्री म्हणते, काय झालं, अजून कुठले आरोप करायचे बाकी राहिलेत का? तेव्हा मानसी म्हणते, नाही हो, तुमच्यावरती कसले आता आरोप करू? हे बघा ना, तुमचं पत्र आलंय एका जेलमधून. तेव्हा इथे आता गायत्री खूपच जास्त घाबरते. तिच्या हातातून लेटर खेचून घेते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी म्हणते, का हो, काय झालं? तुमच्या चेहऱ्याचा तर रंगच उडाला, काय झालं तरी काय? तेव्हा इथे गायत्री काहीच बोलत नाही, सरळ ते लेटर घेऊन आतमध्ये निघून जाते. तेव्हा तेजस म्हणतो, लकीचम, काय झालं? कसलं लेटर होतं ते? तेव्हा इथे मानसी म्हणत असते की ते लेटर एका जेलमधून आलं होतं. आता त्या लेटरमध्ये नक्की काय लिहिलं आहे, त्याच्यामधूनच आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, असं इकडे आता मानसी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गायत्री ते लेटर बघत असते. ते लेटर आलेलं असतं ते म्हणजे मध्यवर्ती कारागृह नागपूर, इकडून ते आता गायत्रीसाठी आलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे गायत्री ते लेटर उघडते आणि ते वाचत असते. तर त्याच्यामध्ये आता तिच्यासाठी आनंदाची बातमी आलेली असते. कारण प्रेक्षकांनो, इथे आता गायत्रीचे वडील शैलेंद्र दीक्षित हे आता 27 ऑगस्टला सुटणार असतात. त्या लेटरमध्ये लिहिलेलं असतं की 27 ऑगस्ट 2025 या दिवशी कैदी शैलेंद्र दीक्षित यांची कारावासाची शिक्षा पूर्ण होत असल्याने या दिवशी त्यांची सुटका होणार आहे, हे कळवण्याचं पत्र इथे आता गायत्रीला आलेलं असतं. तेव्हा इथे गायत्री खूप आनंदी होते. ती म्हणते की बाबा, तुमच्या येण्याची मी कधीपासून आतुरतेने वाट बघत होते. फायनली तुमची शिक्षा आता पूर्ण होते आणि 27 तारखेला तुम्ही परत येत आहे. तेव्हा इथे गायत्रीला फारच आनंद झालेला असतो. ती म्हणते की बाबा, तुम्ही परत येत आहे, पण माझं अजून कार्य पूर्ण झालेलं नाही आहे. या आता प्रभूंना मी अजून पूर्णतः धडा शिकवलेला नाही आहे. पण बाबा, तुम्ही परत याल ना, तेव्हा ही मानसी या घरातून बाहेर असेल आणि ह्या प्रभूंना आहे ना, मी पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं असेल, असं आता गायत्री म्हणते. ती पेन घेते आणि 27 तारखेला आता राऊंड करून ठेवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गायत्रीने ठरवलेलं असतं की तिचे बाबा यायच्या आत संपूर्ण प्रभूंना इथे आता मी उद्ध्वस्त करून ठेवणार, त्यांच्या आयुष्याचे 12 वाजवणारच. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये सुनंदा आता गायत्री बरोबर बोलायला आलेली असते. ती म्हणत असते की गायत्री, अगं, कृष्ण जन्माष्टमी आहे ना, तर आपल्या घरामध्ये जे देव आहेत ना, आपल्याला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे ग जल्लोषात, तर आपण करूया ना घरामध्ये. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, अच्छा, म्हणजे तुम्हाला कृष्ण जन्माष्टमी या घरामध्ये साजरी करायची आहे का? तेव्हा इथे सुनंदा म्हणते, हो ग, नाही म्हणू नकोस, मी तुझ्यासमोर हात जोडते. तेव्हा इकडे आता गायत्री सुनंदाचे दोन्ही हात जोरात पकडते आणि म्हणते की काय म्हणालात तुम्ही? हात जोडते आणि मग तुमची इच्छा पूर्ण होईल असं वाटते का तुम्हाला? जेव्हा तुम्ही सगळे प्रभू माझ्या विरोधात गेला होतात, तेव्हा तुम्ही सगळेजण असेच हात एकमेकांचे घट्ट पकडून माझ्या विरोधात उभे राहिला होतात ना, बरोबर ना? मग आता कशी हिंमत केली तुम्ही माझ्यासमोर हात जोडून घरामध्ये तुम्हाला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे का? ते कधीही शक्य होणार नाही आहे, कळलं का? तेव्हा सुनंदा म्हणत असते, सुनबाई, हात सोड ग माझा हात दुखतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानसी आणि तेजस दोघेजण बोलत असतात. तेव्हा तिथेच आता बाहेर उभी राहिलेली असते गीता, आणि गीता त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा मानसी म्हणत असते की राष्ट्रहित, मला माहिती आहे, नवरा बायकोचं नाटक करायला तुम्हालासुद्धा खूपच जास्त अवघडल्यासारखं वाटत असेल ना, तुम्हालासुद्धा जड वाटत असेल. पण आता हे नाटक तुम्हाला जास्त दिवस करावं लागणार नाही आहे, कारण लवकरच
लवकरच एक नाटक संपवून मी इथून निघून जाणार आहे, कारण ज्या ज्या गोष्टींसाठी मी इथे आले होते ना, त्या संपूर्ण गोष्टी आता मी पूर्ण करत आली. त्याच्यामुळे लवकरच आता मी इथून निघून जाईन आणि मग तुम्हाला हे नवरा बायकोचं नाटकसुद्धा करावं लागणार नाही, असं इकडे मानसी तेजसला म्हणत असते. तेव्हा तेजसला तिचं बोलणं ऐकून खूपच जास्त वाईट वाटतं. तर इथे गीताला सुद्धा ते बोलणं ऐकून धक्काच बसतो. तेव्हा गीता म्हणते, याचा अर्थ हे दोघे जण नवरा बायकोचं नाटक करत आहेत आणि इथे आता मानसी हे घरसुद्धा सोडून जाणार आहे, हे गीताला कळतं.